लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 9 एप्रिलच्या भागामध्ये संगीता आता खूप अस्वस्थ असते आणि नाही, आता मला जगायचंच नाही. रोज तिळतिळ मरण्यापेक्षा या नैनीने एकदाचा आपला जीवच घेऊन टाकला तर बरं होईल. काजू म्हणते, आई तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, बघ बरं तुझी तब्येत बिघडेल. संगीता म्हणते, काय ग, जगून तरी काय करू. इकडे नैनासुद्धा रडत असते. सगळेच जण घरातले अस्वस्थ असतात. मग मात्र काजू विचार करते, काहीही झालं तरी मला कलाताईला हे सांगायलाच पाहिजे. ती कलाला फोन करते. त्यावेळेला कला सांगते, काजू खूप मोठा पुरावा सापडलाय. काजू म्हणते, ताई नैनाताई प्रेग्नेंट आहे. आता ही मोठी धक्कादायक बातमी समजल्यावरती मात्र आता कला सांगते, तू काळजी करू नकोस, मी ताबडतोब तिकडे येते. मग पुरावे घेऊन आता चांदेकर मेन्शनला जाण्याच्या ऐवजी कला आता खऱ्यांच्या घरी निघते. इकडे अद्वैत बराच वेळ कलाची वाट पाहत असतो. अजून ही आगाऊ राहिली कुठे. आता किती वेळ हा साखरपुडा थांबवून ठेवायचा आहे. काहीतरी ॲक्टिंग करायलाच पाहिजे. मग आता अद्वैत त्याला अस्थमाचा अटॅक आला अशी ॲक्टिंग करायचं ठरवतो. इकडे तोपर्यंत साखरपुड्याचे सगळे विधी होऊन रिंग सेरेमनी चालू होणार. तितक्यात अद्वैत त्याला अस्थमाचा अटॅक आलाय अशी ॲक्टिंग करतो. मग रिंग सेरेमनी थांबला जातो आणि सगळेजण अद्वैतला काय होतंय म्हणून अद्वैत काय होतंय असं म्हणत त्याच्याजवळ येतात. अद्वैत म्हणतो, काही नाही, श्वास घेण्यासाठी मला खूप त्रास होतोय. मग मात्र सरोज म्हणते, त्याचा अस्थमाचा पंप आणा रूममधून. अद्वैत काय होतंय, डॉक्टरांना बोलवू का. बराच वेळ अद्वैत नाटक करत असतो. आता मात्र नाटक करत असताना त्याच्या मनात एकच विचार असतो, किती वेळ हे मी नाटक करायचंय, कधीपर्यंत ही पुरावे घेऊन येते आणि हिला काय पुरावे मिळालेत असा विचार करत अद्वैत त्याची ॲक्टिंग सुरूच ठेवतो. तोपर्यंत इकडे आता कला खऱ्यांच्या घरी येते. पण तिला सरोजचं वचन आठवतं. सरोजने सांगितलेलं असतं, लग्न झाल्यावरती तुझा त्या घराशी काही संबंध राहणार नाही. पण कला म्हणते, सरोज मॅडम तुमचं वचन आज मला मोडायला लागते. चांदेकरांची इज्जत आणि खऱ्यांची इज्जत वाचवण्यासाठी हे पाऊल मला उचलावं लागते. आणि आता आपलं वचन मोडत आपले डोळे पुसत कला घरात येते. त्यावेळेला संगीता नैनीला मारत असते. मग तिकडे कला येते, आई काय करतेस तू. मग संगीता कलाला पाहते आणि तिचा बांध फुटतो. हमसून हमसून रडायला लागते. कले तू आलीस, काय घडलं बघ ना. होत्याचं सगळं नव्हतं झालं. तिळतिळ मरण्यापेक्षा एकदाचं मरून गेलेलं बरं. यावरती कला सांगते, आई कोणीही काहीही मरणाच्या गोष्टी करणार नाही, मी सगळं ठीक करणार आहे असं म्हणत ती सांगते, नैनाताई चल. त्यावरती आता मात्र संगीता सांगते, कुठे घेऊन चाललीस तू तिला. कला सांगते, आई तू थांब. नैनाताई चल माझ्यासोबत. संगीता म्हणते, मला तर काहीच कळून नाही राहिलेलं आहे. त्यावरती कला म्हणते, आई तू शांत बस. नैनाताई आत्ताच्या आत्ता तू माझ्यासोबत चल नैनाताई असं म्हणत नैनाचा हात धरून ती कुणाला काहीही न सांगता नैनाला आपल्या घरातून घेऊन जाते. संगीता म्हणते, काजू अगं काय चाललंय हे सगळं. इकडे आता अद्वैतची ॲक्टिंग सुरूच असते. कला येईपर्यंत आपली ॲक्टिंग सुरू ठेवायला त्याला काही जमत नसतं. तो विचार करतो, बाद झालं, आता खूप वेळ वाट पाहिली, अजून ॲक्टिंग करत राहिलो तर डॉक्टर वगैरे घरी येतील, उगाच सगळा तमाशा होईल. मग आता तो म्हणतो, नाही आता आई मला बरं वाटतंय. त्यावरती सरोज म्हणते, बोलवू का डॉक्टरांना, नाहीतर तुझ्या रूममध्ये जाऊन तू पड जा. यावरती अद्वैत म्हणतो, नाही आई आत्ता मला बरं वाटतंय. त्यावरती सरोज म्हणते, ठीक आहे बाळा, आपण ना तुझ्या खोलीत जाऊया. रोहिणी म्हणते, आपण आता मला वाटते रिंग सेरेमनी सुरू करूया. अद्वैत म्हणतोय ना की त्याची तब्येत बरी आहे, मग अजून आपण वेळ कशाला वाया घालवूया. चला आपण रिंग सेरेमनी सुरू करू. यावरती आबा म्हणतात, अद्वैत पण तुला बरं वाटतंय ना आता. रोहिणी म्हणते, आबा अहो तो म्हणतोय ना बरं वाटते, चला लवकर. रोहिणीला घाई झालेली असते. कधी एकदा राधा आणि राहुल या दोघांची एंगेजमेंट होते असं तिचं चालू असतं. फायनली आता अद्वैत म्हणतो, ठीक आहे आपण एंगेजमेंट सुरू करूया, कारण खूप वेळ ॲक्टिंग करणं अद्वैतला पण शक्य नसतं. आता विजया आणि आता रोहिणी एकमेकींच्या समोर येतात आणि राहुल आणि राधा यांची एंगेजमेंट सेरेमनी सुरू होते. रिंग एक्सचेंज करण्याचं असताना राहुल आता हातामध्ये रिंग घेतो आणि राधाच्या हातामध्ये रिंग घालणार. तेवढ्यात तिथे कला नैनाला घेऊन येते आणि थांबा, हे साखरपुडा होऊ शकत नाही. फायनली कलाने वेळेत येऊन साखरपुडा थांबवल्यामुळे अद्वैतला बरं वाटतं. पण इकडे सरोज चिडते, खबरदार जर तुझ्या बहिणीला घेऊन या घरात पाऊल टाकलंस तर. मी आधीच सांगितलं होतं की खऱ्यांचा या घराशी काही संबंध नाही. तू तुझ्या बहिणीला घेऊन कशी काय आलीस, तुझी हिंमत कशी काय झाली इथे येण्याची. ताबडतोब आल्या पावली परत फिरा, माझ्या घरात तुम्हाला एंट्री नाही. धोकेबाज तुझ्या बहिणीला या घरामध्ये काडी मात्र स्थान नाही आहे असं म्हणत सरोज दोघींना परस्पर परत पावली फिरायला सांगते. कला सांगते, एकदा फक्त माझं म्हणणं ऐकून घ्या. ज्या लग्नामधून नैनाताई धोका देऊन अद्वैतला पळून गेली ना, त्या लग्नामधून नैनाताई एकटी पळून नव्हती गेली.
नैनाताईसोबत राहुल होता असं म्हणत आता मात्र कलाने खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो आणि ती म्हणते, राहुल तू खरं सांगणार आहेस की मी सांगू? रोहिणी म्हणते, राहुल अरे ही काय बोलते? यावरती कला म्हणते, राहुल बोल, तुझ्या तोंडून सत्य सांग, नाहीतर सगळं सत्य मला सांगायला लागेल. राहुल म्हणतो, मम्मा मला नाही माहिती ही मला या सगळ्यामध्ये का अडकवते ते. यावरती राहुल सांगतो, ही मला सगळ्यात खरंच अडकवते आहे, ही नाटकच करते, माझा काय संबंध आहे हिच्याशी? मी तर त्यावेळेला जयपूरला गेलो होतो, मी कसं काय हिच्यासोबत लग्नातून पळून जाईन? असं म्हणत राहुल खोटी खोटी ॲक्टिंग करतो. त्याला अजूनही माहिती नसतं की कलाकडे CCTV फुटेज आहे ते. राधा म्हणते, राहुल काय चाललंय हे? राहुल म्हणतो, काही नाही, मला अडकवण्याचा प्लॅन आहे. म्हणजे ही नैना आधी अद्वैतला जाळ्यामध्ये ओढला, अद्वैतला जाळ्यात ओढून भर लग्नातून पळून गेली आणि मग स्वतःच्या बहिणीला अद्वैतसोबत लग्नात उभं केलं आणि आत्ता बघ ना माझ्यावरती जाळं टाकायला आले. या दोघी बहिणींची चाल आहे चांदेकरांच्या घरची सून होण्यासाठी. तोपर्यंत विजया म्हणते, सरोज काय चाललंय हे सगळं? म्हणजे या सगळ्यामध्ये तुला माहिती होतं का की हे काय घडतंय ते? मला तर काही कळतच नाहीये, तू सांग, मला सांग काय चाललंय हे सगळं. त्यावरती सरोज म्हणते, तू काही काळजी करू नकोस, अगं हे सगळं ह्यांचं नाटक आहे. त्यावरती कला सांगते, नाटक वगैरे काही नाही सरोज मॅडम, माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या, फक्त तुम्ही एकदा ऐका त्या लग्नामध्ये काय घडलं होतं ते. यावरती सरोज म्हणते, खबरदार, तुझ्याबद्दल तुझ्या तोंडून मला एक शब्द ऐकायचा नाहीये. तुमच्या घराण्याला मी चांगली ओळखते, आत्ताच्या आत्ता दोघींनी इथून चालत्या व्हा म्हणजे व्हा. असं म्हणत ती आता दोघींना हाताला धरते आणि फरफटत बाहेर नेणार. तितक्यात मागून अद्वैत आवाज देतो, आई थांब, तिचं काय म्हणणं आहे ते ऐकून घे. सरोज म्हणते, अच्छा म्हणजे आता तू बायकोचा पुळका घेऊन माझ्याशी बोलणार का? असं म्हणत सरोज सांगते, तुला असेल तुझ्या बायकोवरती विश्वास, पण मला नाही. अद्वैत म्हणतो, थांब, तिला घराबाहेर काढू नकोस, कलाचं म्हणणं एकदा सगळ्यांनी ऐकून घ्या. असं म्हटल्यावर ती सरोज म्हणते, बरोबर आहे, तू घे बरं बायकोचा पुळका, पण या चांदेकरांच्या इज्जतीवरती जो कोणी हल्ला करेल, अब्रूवरती जो कोणी असं काळीमा फासेल, त्याला मी इथे अजिबात सहन करणार नाही. आत्ताच्या आत्ता इथून चालत्या व्हा. असं म्हणत सरोज काही ऐकायला तयार नसते. अद्वैत आपल्या परीने तिला समजवत असतो आणि सांगत असतो, पण ती काही ऐकत नाही. तोपर्यंत इकडे आता संगीता म्हणते, काय झालंय? कला कुठे घेऊन गेले? मला जायला पाहिजे दोघींना शोधायला, दोघींच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर. त्यावरती काजू म्हणते, आई तसं काही नाही झालेलं आहे, कलाताई नैनाताईला तिच्या घरी घेऊन गेले. दिनकर म्हणतो, का तिच्या घरी का? अगं तिच्या घरी तर ऑलरेडी तमाशा चालला असेल. त्यावरती काजू सांगते, मी तुम्हाला दोघांना सगळं सत्य सांगते, तुम्ही दोघांनी इथे बसा बरं. काय घडलं होतं लग्नाच्या दिवशीपासूनचं ते सगळं सत्य मी तुम्हाला सांगते. आणि काजू आता संगीता आणि दिनकरला लग्नाच्या दिवशी नैना भर मांडवातून राहुलसोबत पळून गेली हे सत्य सांगितल्यावरती दोघांच्या पायाखालची जमीनच हादरते. तोपर्यंत इकडे सरोज सत्य ऐकायला तयार नसते. मग तिकडे अद्वैत येतो. अद्वैत म्हणतो, आई तू तिच्यावरती विश्वास ठेव अगर ठेवू नकोस, पण पहिलं तिचं म्हणणं काय आहे आणि तिच्याकडे नक्की काय असं आहे ज्याच्या जोरावरती ती हे सगळं बोलते हे एकदा ऐकून घ्यायला काहीच हरकत नाहीये ना. यावरती सरोज म्हणते, तू तिला बायको मानलं असशील, पण मी तिला या घरची सून म्हणून कधी स्वीकार नाही केलेला आहे आणि त्यामुळे मी तिचं म्हणणं ऐकणार नाही. चल चालती हो. चांदेकरांच्या अब्रूवरती घाला घालायला आलेल्या प्रत्येकाला मी ह्या घरातून हकलून लावणार. असं म्हणत सरोज फक्त आता कलाला हकलून देण्याच्या गोष्टी करत असते. कला सांगते, मी जे सांगते ते ऐका. भर मांडवातून राहुल नैनाताईला पळवून घेऊन गेला होता आणि एकट्या राहुल आणची चुकी आहे असं पण मला म्हणत नाहीये. मी नैनाताईला पाठीशी पण घालत नाहीये. नैनाताईची पण चुकी आहे, पण एकट्या नैनाताईची पण चुकी नाहीये. या सगळ्यामध्ये राहुलने तिला फसवलंय. नैनाताई बोल, तू आता गप्प बसू नकोस. नैनाताई ही बोलायची वेळ आहे, आत्ता नाही बोललीस तर तुला चुकीचं समजलं जाईल. बोल नैनाताई बोल. असं म्हणत फायनली कला आता नैनाला बोलतं करते. नैना म्हणते, हो अद्वैत, खरं तर मी तुझ्यासोबत जे केलं ना त्यासाठी सॉरी. यावरती सरोज परत चिडून म्हणते, सॉरी? आत्ता तुला आठवण आली का सॉरी म्हणायची? काही सॉरीची गरज नाही आहे. त्यावरती नैना सांगते, खरंच अद्वैत, म्हणजे मला खूप वाईट वाटते मी तुझ्यासोबत जे चुकीचं वागले ते. पण खरं सांगू का, तर या राहुलने मला प्रेमाचं आमिष दाखवलं. मला म्हटलं की माझं तुझ्यावरती प्रेम आहे. त्याच्या या प्रेमाला मी भुलले आणि तुझ्याशी लग्न न करता त्याच्यासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. सरोज म्हणते, बाद झाली तुझी ही कथा, मला हे कुणाचं काही ऐकायचं नाहीये आणि भर साखरपुड्यात येऊन तमाशा करायची काय गरज आहे तुला. यावरती कला सांगते, कोणीही खोटं बोलत नाही, जे काही आहे ते खरं आहे आणि आम्ही खरंच बोलतोय. त्यावरती सरोज म्हणते, तुम्ही आणि खऱ्यांच्या तोंडून खरं ऐकणं म्हणजे महामुश्किल आहे. आत्ताच्या आत्ता इथून चालत्या व्हा, निर्विघ्नपणे साखरपुडा पार पडू दे. कला सांगते,
ऐका तरी, मला तुम्ही असं घराबाहेर काढू शकत नाही. ज्या चांदेकरांची तुम्ही सून आहात ना, त्याच चांदेकरांची मी सून आहे. जितकी चांदेकरांच्या अब्रूची तुम्हाला काळजी आहे ना, तितकीच मला आहे. तुम्ही खोट्याला साथ देऊन खूप मोठी चूक करताय. असं म्हणत कला तोडीस तोड उत्तर देत असताना काजू मात्र इकडे संगीताला सांगत असते सगळा घडलेला प्रकार. आणि या प्रकारामध्ये संगीता म्हणते, म्हणजे राहुल म्हणजे आपल्या कलेचा धीर, त्याच्यासोबत नैना पळून गेली होती. आणि हे सगळं घडलं कधी? संगीता आणि दिनकर यांना काहीच कळत नसतं. या सगळ्या प्रकारामध्ये कलाला किती त्रास झाला असेल. कलाला समजल्यावर हे सगळं घडवून आणायला कलाने काय काय केलं हे सगळं आता इकडे काजू सांगते. आणि दिनकर आणि संगीताच्या पायाखालची जमीन हदरते. म्हणजे नैना आणि राहुल इतक्या खालच्या पातळीला गेले. स्वतःच्याच भावाच्या होणाऱ्या बायकोसोबत राहुल पळून गेला. त्यांना तर विश्वासच बसत नसतो. म्हणजे राहुल आणि नैनाने नीचपणाचा कळस केलेला असतो. संगीताला जेव्हा हे समजतं तिला तर जबरदस्त धक्का बसतो आणि तिला बेशुद्ध होते. तिला काहीच सुचत नाही की या सगळ्यामध्ये जगाला तोंड तरी कसं दाखवू मी. तोपर्यंत इकडे अद्वैत कलाच्या पाठीशी ठामपणे उभा असतो. आणि सगळ्यांनी फक्त एकदा कलाचं म्हणणं ऐकून घ्या. कला जे बोलते त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे आणि मला हे तथ्य माहिती आहे. असं म्हणत अद्वैत कलाची पाठराखण करतो. नैना सगळा सत्यप्रकार सांगून मोकळी झालेली असते. राहुल कांगावा करतो आणि म्हणतो, मला अडकवण्याचा हा प्लॅन आहे. आई, ह्यांचा माझ्याशी काय वैर आहे मला माहीत नाही. आधी अद्वैत दादाचं आयुष्य बर्बाद केलं. राधा म्हणते, राहुल हा प्रकार काय चाललाय? राहुल म्हणतो, राधा मला खरंच काही माहीत नाही आहे. या मुली मला अडकवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे कसं आहे ना, या मुलीची तुझ्या पायाशी उभी राहायची लायकी नाही आहे. आणि तुझं आणि माझं लग्न होतंय ना, हे तिला सहन होत नाही आहे. 2 शब्द गोड काय बोललो तर लगेच तिला माझ्याशी लग्नाची स्वप्न बघायची आहेत. हे बघ राधा, तू कुठे आहेस? तुझ्या पायाशी पण नाही आहे, म्हणून ती तुझ्यावरती जळते आणि तुझा साखरपुडा मोडायला आले. नैना म्हणते, राहुल काय बोलतोयस तू? यावरती कला म्हणते, खोटारडा आहे राहुल. यावरती रोहिणी सांगते, माझा मुलगा असं काही करणार नाही. यावरती माझा ठाम विश्वास आहे. माझा मुलगा या सगळ्यामध्ये दोषी नाही आहे. तो धुतल्या तांदळासारखा आहे. मग मात्र कला म्हणते, रोहिणी मॅडम, तुम्हाला माहिती नाही आहे, फक्त नैनाताईच नाही, राहुलने अजून कुठे गुण उधळलेत आणि तो किती धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे हे मला विचारा. असं म्हणत कला आता त्याची सगळी अफेअर माहिती असल्याचं सांगते. रोहिणी म्हणते, खबरदार, माझ्या मुलाबद्दल एक शब्द बोललास तर आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. ह्या तुझ्या बहिणीला घेऊन जा. यावरती कला म्हणते, नाही, जे सत्य आहे ते सगळ्यांच्या समोर आल्याशिवाय आम्ही कुठेही जाणार नाही. आणि आता फायनली सत्य ऐकण्यासाठी सगळेजण तयार असताना राहुल म्हणतो, काय? ही नैना सांगते की मी हिच्यासोबत लग्नाच्या दिवशी पळून गेलो होतो. हो का ग? सांग, काय पुरावा आहे तुझ्याकडे? तुझ्याकडे कोणता पुरावा आहे का की मी तुझ्यासोबत पळून गेलो होतो? राहुलला माहीत असतं की आपण कोणताही पुरावा मागे ठेवलेला नाही. ना फोन कॉल, ना कोणते मेसेज, काहीच मागे ठेवलेलं नाही. म्हणून सगळ्यांच्या समोर आरेरावी करत तो म्हणतो, बोल, काय पुरावा आहे तुझ्याकडे की लग्नाच्या दिवशी आपण पळून गेलो होतो? कला सांगते, पुरावा आहे. आणि मग अद्वैत CCTV फुटेजचं जे कलाने पेनड्राईव्हमध्ये फुटेज आणलेलं असतं ते सगळ्यांच्या समोर लावतो. सगळ्यांच्या समोर त्या फुटेजमध्ये दिसतं की लग्नाच्या दिवशी लग्नाच्या ड्रेसमध्ये नैना आणि राहुल सुद्धा लग्नाच्या ड्रेसमध्ये दोघं जण कारमधून रॉयल हॉटेलमध्ये आता नैनाला पळवून राहुल गेला होता. आणि 2 दिवस दोघं जण त्याच हॉटेलला राहिलेले सगळं फुटेज आता सगळ्यांच्या समोर येतं. आणि पुराव्यासकट राहुलची चोरी नैनाने पकडलेली असते आणि कलाने सगळ्यांच्या समोर आणलेली असते. आता मात्र इतकंच करून कला थांबत नाही, तर कला सांगते, आबा, मला तुम्हाला सगळ्यांना अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. फक्त लग्नाचे 2 दिवस ते दोघं जण एकत्र होते इतकंच नाही, तर नैनाताई प्रेग्नंट सुद्धा आहे. हे सांगताच सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो. स्वतः राहुलला धक्का बसतो, कारण राहुलला पण माहीत नसतं की नैना प्रेग्नेंट आहे. आबांना पण धक्का बसतं. चिडलेले आबा राहुलला थोबाडतात आणि आता रोहिणीच्या पायाखालची जमीन हदरते. आता नैनाशी लग्न करण्याशिवाय कोणताही पर्याय राहुल समोर उरत नाही. अखेर कलाने सगळ्यांच्या समोर सत्य आणत चांदेकरांना, सरदेसाई आणि खऱ्यांना न्याय मिळवून दिलेला असतो.